नमस्कार मुलांनो, इयत्ता चौथीतील मराठी विषयाचं पहिली कविता आहे प्रकाशातले तारे तुम्ही. आता ही कविता लहान मुलांच्या आधारावर दिलेली आहे आणि या मुलांना प्रकाशातले तारे सांगितलं आहे. म्हणजेच ही मुले आ या मैदानामध्ये मैदानामध्ये येतात, खेळतात, आनंद देतात. आता या कवितेत बघा काय सांगितलंय, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा. ज्याप्रमाणे आकाशातील तारे उजेड देतात, अंधार दूर करतात, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा मुले सगळ्यांना आनंद देता. म्हणजे एखादं घरामध्ये मूल असले तरी जो उदासपणा जो घरात असतो तो दूर होतो. तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळता वारा पाणी. आता तुम्ही इकडे खेळताय, मग या खेळताना तुम्हाला इथे फुलपाखरू दिसतात, छान छान फुलं दिसत आहेत, मग ते तुम्हाला खेळायला बोलवतायत. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा. म्हणजे नेहमी तुम्ही आनंदात राहायचं आहे, खुशाल राहायचं. जेवढं तुम्ही आनंदात राहाल तेवढं तुम्हाला अभ्यासही छान येईल आणि तुम्ही नेहमी खुश राहाल. रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. आपण जो रडतो ते रडणे किती वेळापुरतं असतं हे आपल्याला माहिती पाहिजे. कारण सतत रडण्याने काय होतं, आपल्याला त्रास होतो. जेवढं आपण आनंदी असू तेवढं आपण इतरांनाही आनंद देऊ शकतो. कारण जितकं आपण हसू, जितके आनंदी राहू, तितकं आपलं मनही प्रसन्न राहतं. म्हणून रडणे हा शब्द अतिशय चुकीचा आहे. त्या बाबतीत फक्त हसणे हा शब्द आपल्याकडे असला पाहिजे. भारतभूषा आदर्शाचा मनी उमटू दे ठसा. म्हणजे तुम्ही भारताच्या धर्तीवरचे आदर्श विद्यार्थी आहात, आदर्श मुले आहात. कारण तुम्ही सगळ्यांना हसवण्याचा प्रयत्न करतात. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. म्हणजे जे झालं ते विसरून आपण पुढे चाललं पाहिजे आणि उद्या काय करायला हवं याच्या चिंता करायच्या. उद्याच्या नकोत चिंता, पण उद्या काय करावं याचा विचार करावा. परंतु आज रडत बसलो, आता पुढे काय होईल अशी चिंता न करता आपण पुढे चांगलं काय केलं पाहिजे याचा विचार करावा. बघा अरुण तो बाळांनो तुम्हा खुणवे. अरुण हा जो सूर्य आहे तो सूर्य सांगतो की जसं मी सकाळी येतो, सगळ्यांना उजेड देतो, अंधार दूर करतो, तुम्हाला उष्णता देतो, म्हणजे तुमच्या शरीरातली ताकद वाढवतो, तसंच तुम्हीसुद्धा गेलेला दिवस सोडून दुसरा नवीन दिवस आलेला आहे त्या बाबतीत विचार करायचा आहे की आता दिवस उजाडला आहे, आता काय करायचं, कसं करायचं हा विचार करायला पाहिजे. की नंतर मी करू का नको करू हा विचार करायचा नाही. गेलेला दिवस घालून आता नवीन दिवस आला आहे त्याचा दिवसभरात विचार करायचा आणि त्याप्रमाणे वागायचं. आणि आनंदात हा सूर्य आपल्याला तेच सांगतोय की जसा मी उजेड देतो तसं तुम्हीसुद्धा सर्वांना आनंद द्या, तुम्हीही खुश राहा आणि सर्वांनाही खुश ठेवा. कारण खुश राहणे यातच आपला आनंद आहे. तर ही कविता आपण चालीवर म्हणायची आहे. मी पहिल्यांदा म्हणते, त्याच्यानंतर तुम्ही म्हणायचे. प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी. आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा.
रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. भारत भूच्या आदर्शाचा, मनी उमटू दे ठसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता. बघा अरुण तो बाळांनो रे, तुम्हा कुणवितो कसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. प्रकाशातले तारे तुम्ही, अंधारावर रुसा. हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असतील तर कमेंट्स करा. थँक्यू.